जत्रा असायची अशाच हाय ते ह्या जत्रा असायच्या की. कुठल्या कुठल्या जत्रा असायच्या? काशीगावची जत्रा असायची, दहिवडीची जत्रा असायची. मग आमची आई पोळ्या ती करायची. मग आम्हाला सकाळपारी इदुळा आम्ही जायचो जत्रेला. मग तिकडं वजेवाडीची एक मावशी यायची, शेगावची एक मावशी यायची आणि मामाची बैलगाडी असायची. मग मामाच्या बैलगाडीत पोळ्या टाकायच्या, आमटी ही टाकायची ना आम्ही चालत जायचो. मग लेकरं बारकी बारकी चाला यायचं नाही. वडील आमचा काय करायचा, ह्या खांद्यावर एक लिकरू घ्यायचा, ह्या खांद्यावर एक लिकरू घ्यायचा, हितनं नेऊन तावशीपाशी एक लिकरू सोडायचा, पुन्हा तिथनं माघारी यायचा. तर आम्ही दमानं चालायचो, का तर मामा आडव मागं येतोय म्हणून. मग पुन्हा हितनं 2 लेकरं घेऊन जायचा मोहरं. ती लेकरं तवर मोहरं चालत जायची, ती लेकरं नेऊन तिथं ठेवायचा. असं चालत चालत आम्ही दिवस मावळू तर जायचो. मग परत आमची मावशी यायची ह्याची भंडी शेगावची, हिकडं यायची वजेवाडीची आणि हिकडं मामा जायचा बैलगाडी. त्याची बैलगाडी झोपून ती लेकरं बाळ बैलगाडीत घेऊन जायचं, आम्ही चालत जायचो समधीजण. मग ती आम्ही समधी जत्रा हुडकून काढायचो, का तर त्यांच्यापाशी बकळ पोळ्या असते, त्या बकळ आमटी असत्या. मग ती समधीने गोळ्या मेळाने येऊन खायचं संचाला. मग पुन्हा सकाळपारी कोणाला 4 आणे द्यायची, कोणाला 5 पैसे घ्यायची, कोणाला 10 पैसे द्यायचं. त्याचं चष्मा घ्यायचं, कोणती कुडमुडं घ्यायचं, कोण शिट्या घ्यायचं. झालं तिथनं पुन्हा ती 11 वाजता चालत यायचं. संध्याकाळी नाही, सकाळच्या 11 वाजता दुसऱ्या दिवशी. मग समजा त्या जुंदळ्यातनी चालत यायचं. वाटा बारक्या बारक्या शेंदडं आणायची, कुठं ढाळं उपसायचं, ती येताना एवढं वजं घेऊन यायचं येताना घरला. समजा चालतही यायचं, वर इकडे गेलो तरी बी चालतच यायचो. मुक्काम करायचा का? हां, मग माघारी कसं यायचं जाऊन. तर राहायचं कसं, काय करायचं? तिथंच हातरून कामरून घेऊन जायचं आणि तिथं झोपायचं रातच्या रात. सकाळपारी जत्रा फिरायची आणि सकाळपारी यायचं पुन्हा. मग वडील आमचा कोणाला 4 आणे द्यायचा, कोणाला 8 आणे द्यायचा. मग आमची मावशी होती ना, यायच्या त्या मावश्या, मग त्या आम्हाला द्यायच्या. कोण रुपये द्यायच्या, कोण 8 आणे द्यायच्या, कोण 4 आणे द्यायच्या. मग ते आम्ही 5-7 जण आम्ही यायचो घेऊन. खायला काय काय असायचं? मेवा, जिलाबी. जिलाबी तर आम्ही का आणलीच नाही आम्हाला, पण मेवा आमची आई घेऊन यायची तिथनं. पाळणे वगैरे असायचे कसे? आम्ही बसायचं नाही पाळण्यात. पाळणं नव्हतंच पण तेव्हा पहिलं असं. अशी खेळणी ही नव्हती, नुसतं मोठं एखादा पाळणा असायचा. ती पण कोणतर मोठी मोठी लोक बसत असतील, आम्ही कधी बसलोच नाही. मी तर अजून जलमली पण अजून मी पाळण्यात बसलीच नाही कधी.